श्री स्वामी समर्थ आहे. हा, श्री स्वामी समर्थ. आपलं नाव काय ताई? माझं नाव नाही सांगणार. ठीक आहे ठीक आहे. आपण राहता कुठे? सातारा. सातारा. ठीक आहे ताई. कोणता अनुभव आला आपल्याला आणि कोणत्या दादांचा आला? मला आजीदादांचा आलेला, कारण माझ्या मिस्टरांना गेली 4 वर्ष झालं तोंड यायचं. बर. आणि तोंड आलं की 4 दिवस ते तोंड काही जायचं आणि त्यांना असं तिखट किंवा गोड पदार्थ मग सहन व्हायचा नाही खाताना. मग तुम्ही तर दवाखाना करत त्यांच्याकडून होता? पहिल्यांदा मी उशिरा फोन केला आणि त्यांना सांगितलं की दादांचा फोन लागत नाहीये. तर ताईंनी त्या फोन लावून दादांना, आणि दादांनी मला फक्त एवढंच सांगितलं की त्यांना पितृदोष आहे त्याच्यामुळे तोंड येतं. एवढंच निमित्त झालं. आणि मी तर कोणती सेवा पण नाही केली, पण दादांच्या नुसतं फोननीच त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना तोंडच आलं नाही. आता 2 महिने झाले ताई कंप्लीट की माझ्या मिस्टरांना तोंडच आलं नाही. हा माझा म्हणजे कोणती सेवा केला? त्यांनी फक्त मला एवढं सांगितलेलं त्यांना पितृदोष आहे, एवढं सांगितलेलं. पितृदोषची सेवा करायला लागेल. काय केला तुम्ही? मी उपायच केला नाही, फक्त दादांच्या फोननीच ते नुसतं फोननीच ते माझं म्हणजे मिस्टरांचं तोंड येणं बंद झालं. मी उपाय थोडक्यात काहीच केलं नाही. म्हणजे मी दादांना नुसतं मेसेज टाकला तरी माझं काम होतं, आणि हा नुसता फोन केला तर माझं काम झालं. छान 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 छान. मग आता सध्या तुम्ही काय सेवा करताय? आता मी एक माळ म्हणजे 11 माळी जप करते स्वामींच्या. महादेवाची 11 माळ करते, 3 अध्याय आणि तारक मंत्र. रोज डेली करता? हा, डेली. महादेवाचे 11 वेळा श्री ओम नमः शिवाय ह्याची पण 11 माळी जप करते मी रोज. रोज? हा, रोज. हे डेली आहे म्हणजे. तुमच्या मिस्टरांना तोंड येत होतं? हो. तुम्ही हनुमान भक्तची सेवा वगैरे केला? काहीच नाही केली. ती दुसऱ्या कारणासाठी केलेली, पण ह्याच्यासाठी नव्हती केली. बर. मग ते ज्या कारणासाठी केलं होतं ते सक्सेस झालं? हो. तो अनुभव मला वाटतं तुम्ही शेअर केलेला आहे. हा, ते. मग 4 वर्ष काही तोंड येत होतं तुमच्या नवऱ्याला, बरोबर आहे ना? आणि 2 महिने झाला आता तोंड येतच नाही. हा. मग मिस्टर कोणती सेवा करत होते? ते काहीच नाही करत, म्हणजे ते शेतातलं काम करतात, त्याच्यामुळे ते कोणती सेवा वगैरे नाही करत. आणि तुम्ही काही सेवा केला नाही? हा, मी केली. बरोबर आहे. आणि फक्त दादांनी तुम्हाला काय सांगितलं? पितृदोष आहे. आणि मग कमी होणार म्हणून सांगितलं की काय सांगितलं होतं? नाही, नुसतं बोलले, काही नाही म्हणले. पितृदोष आहे, पितृदोषची तुम्ही सेवा करा एवढंच बोलले ते. पण त्याच्यानंतर बंदच झाला होत आहे. त्यांच्या आवाजानेच नाही, त्यांना एखादा फोन केला तरी प्रॉब्लेम सुटल्यासारखे वाटतात सगळे. हो ना. म्हणजे दादांच्या शब्दात पण ताकद आहे आणि थोडक्यात पण ताकद म्हणायचं. तुम्ही काय सांगू शकाल ते? काय नाही, दादांच्याकडून सेवा घ्या आणि स्वामींची सेवा करा. स्वामींची कधी साथ सोडू नका. आणि अगोदर एक जी सेवा घेतलेली होती त्यामध्ये पण तुम्हाला यश आलेलं आहे, आणि आता सध्या पण तुमची चालू आहे, बरोबर आहे. आणि आता काही प्रॉब्लेम आहे तुमचे, त्यासाठी पण तुम्ही सेवा करणारच आहे. मग इतर महिलांनी सेवा करावीच का ताई? हो, करावी, अवश्य करावी. मनापासून करावी ना? हो, ठीक आहे ताई. धन्यवाद. आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो. प्लीज सांगा.